लॉकडाऊनच्या काळामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला। त्या व्हिडिओमध्ये ती महिला म्हणते की मला मदत पाहिजे, मी इथं अडकले। तो व्हिडिओ कोणाचा नसून तो व्हिडिओ होता पूजा तडस, बीजेपीचे खासदार रामदास तडस यांची सून। तर मित्रांनो, तो व्हिडिओ जसा व्हायरल झाला लगेच 8 तासामध्ये पूजा तडस आणि रामदास तडसचा मुलगा यांचं लग्न झालं। आता सगळ्यांना वाटलं की हे सगळं काय शांत चालू आहे, परंतु काल जी काही पत्रकार परिषद झाली त्यामध्ये त्या म्हणतायत की हे सगळं काही सुरळीत चालू नव्हतं। ज्या फ्लॅटमध्ये मला ठेवलं गेलंय त्या फ्लॅटमध्ये मला लोखंडी रॉडनी मारले जाते। ज्या फ्लॅटमध्ये मी राहते तिथं मला 3 वेळेचं जेवण देखील दिलं जात नाही आणि जो काही चिमुकलाय मला 1.5 वर्षाचा त्यावरती डाऊट घेतला जातोय आणि मला सांगितलं जाते की तुम्ही DNA टेस्ट करा। इथपर्यंतचे आरोप माझ्यावरती केले जात आहेत। आणि त्याच पत्रकार परिषदेमध्ये त्या म्हणतायत की नरेंद्र मोदी साहेब तुम्ही जे काही वर्ध्याला भेट देणार आहेत त्या भेट देताना मला थोडासा वेळ द्या आणि माझ्या चिमुकल्याला न्याय द्या। परंतु जर आता तुम्ही बघितलं तर नरेंद्र मोदी साहेबांचा इतिहास जर तुम्ही बघितला, नरेंद्र मोदी साहेबांच्या काळामध्ये हाथरस सारखी घटना असेल, हैदराबादचं प्रकरण असेल, मणिपूरची घटना असेल, कुस्तीपटूंवरती जे काही अन्याय अत्याचार झाला, अशा अनेक प्रकरण आहेत। आता हाथरसची घटना नक्की काय होती तर हाथरसच्या घटनेमध्ये जी काही ती मुलगी होती जिच्यावरती रेप झाला त्या मुलीला अक्षरशः पोलिसांनी रात्री 12 वाजता 1 वाजता त्या मुलीला जाळून टाकलं आणि ज्यावेळेस मीडिया तिथे जात होती त्या मीडियाला देखील त्या पोलिसांनी जाऊ दिलं नाही किंवा त्या घरच्यांना तिथले असणारे DM साहेब धमकवत होते। तर त्यावेळेस राहुल गांधीला पोलिसांनी खाली गचुंडी देऊन खाली पाडलं। इथपर्यंत लोकशाही आपल्या भारतामधून संपलेली आहे। तर नरेंद्र मोदी या तडस प्रकरणामध्ये किती प्रमाणात लक्ष घालतील तर नक्कीच या तडस प्रकरणामध्ये नरेंद्र मोदी लक्ष घालणार नाहीत। याचं कारण असं की बीजेपीचे खासदार रामदास तडस हे वर्ध्यामधून निवडणूक लढवणार आहेत आणि त्याच वेळेस पूजा तडस यांनी अपक्ष फॉर्म भरलेला आहे। आता असं होईल रामदास तडस यांच्या विरोधात जर ही केस उभी राहिली आणि नरेंद्र मोदी साहेबांनी पूजा तडस यांना न्याय देण्यासाठी एखादं ट्विट केलं नाही एखादी स्टेटमेंट दिलं तर जे काही रामदास तडस आहेत त्यांची मात्र सीट कुठेतरी धोक्यात येईल। त्यामुळे नरेंद्र मोदी नक्कीच या प्रकरणामध्ये लक्ष घालणार नाहीत। तरी सुद्धा नरेंद्र मोदी आल्याच्या नंतर काही स्टेटमेंट देतात का, काही ट्विट करतात का हे बघणं तितकंच गरजेचं आहे। परंतु ज्या वेळेस त्या पूजा तडस कधी शिवसेनेकडे जात आहेत, कधी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडे जात आहेत, त्याच वेळेस त्यांनी भारतीय संविधानाचा मान करत सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टामध्ये धाव घेतली पाहिजे। नक्कीच सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट त्यांना न्याय देईल। या व्हिडिओमध्ये बस इथपर्यंतच। मी मेघराज गवारे, तुम्ही बघत होता क्रांती न्यूज आणि या विषयामध्ये जर काही लेटेस्ट अपडेट असेल तर नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल। धन्यवाद।